विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। संजय गांधी व श्रावणबाळ लाभार्थ्यांचे थकीत पेन्शन त्वरित द्या, डॉक्टर गोवर्धन सुंचू। सोलापूर शहरातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यापासून पेन्शन मिळत नसल्याने त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे। पेन्शन धारकांमध्ये गरीब व गरजू लोकांचा वर्ग जास्त प्रमाणात आहे। त्यांना काम करून जीवन जगता येत नसल्यामुळे त्यांच्या उपजीविकेसाठी पेन्शन दिली जाते, परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून त्यांची पेन्शन बँकेत जमा होत नसल्याने अनेक नागरिक सारखे बँकेकडे हेलपाटे मारत आहेत। वास्तविक पाहता दिवाळी सण तोंडावर आलेला आहे। तुटपुंजा पेन्शनवर हे लाभार्थी आपली उपजीविका करीत आहेत। त्यातच गरिबांना वाली कोण नसल्यामुळे व पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आणखीनच त्रासाला सामोरे जावे लागत आहे। तरी कृपा करून या लाभार्थ्यांची थकीत पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा करावी, याबाबतचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी माननीय शमा पवार दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी अंबिका गादास, शारदा गुंडेटी, सतीश दासरी, बालाजी बुधारा, दामोदर एलदी, तिमप्पा मादगुंडी, अंबादास देवीदास, श्रीनिवास कोडम, विष्णू गुंडेटी, व्यंकटेश कुरापाटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने माननीय निवासी जिल्हाधिकारी शमा पवार मॅडम यांना राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने निवेदन दिलेले आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यापासून संजय निराधार योजनेतील लाभार्थी तसेच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असे जे पेन्शनधारक आहेत त्यांना 4-5 महिन्यापासून त्यांना पेन्शन मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी रोज उठून बँकेकडे चक्र मारत आहेत। गेल्या महिन्यात काही 1 महिन्याचं आलेलं आहे, पण 4 महिन्याचं अजून पेंडिंग आहे। आता दिवाळी हा मोठा सण आहे। हा मोठा सण असल्यामुळे अगोदर त्यांना फक्त 1000 रुपये पेन्शन मिळतो, त्याच्यात त्यांचं उदरनिर्वाह होण्याचे शक्य नाही। आता तेही पेंडिंग 3-3, 4-4 महिन्याचं पेंडिंग असल्यामुळे त्यांना आणखीनच उपासमारीला सामोरे जावं लागत आहे। ह्याविषयी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडमकडे विनंती केलेली आहे। त्वरित ते अनाधार जे निराधार आहेत त्यांचा जो पेन्शन आपण शासनाकडे प्रयत्न करून त्वरित मिळवून देण्यात यावा, जेणेकरून गरिबांची दिवाळी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणे झाला पाहिजे। याप्रमाणे आम्ही माननीय मॅडमला विनंती केलेली आहे। मॅडमनी ताबडतोब शासनाशी संपर्क करून आज उद्या त्यांचं पेन्शन देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलेले आहे। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।